ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 15. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे भगवंत आता अतिशय महत्त्वाचा असा प्रकृती पुरुष विवेक सांगत आहेत. ते म्हणाले, पार्था, जशी शरीर तिथे छाया, त्याप्रमाणेच हे प्रकृती आणि पुरुष हे जोडपे आहे असे जाण. आत्तापर्यंत क्षेत्र म्हणून जी तत्वे तुला सांगितली ती सारी या प्रकृतीची आहेत, म्हणून क्षेत्र म्हणजेच प्रकृती होय. आणि मागे क्षेत्रज्ञ म्हणून जे सांगितले तोच आता पुरुष असे समज, फक्त नावे वेगळी. क्षेत्रज्ञाच्या ऐवजी प्रकृती आणि पुरुष. आता हा पुरुष किंवा क्षेत्रज्ञ स्वरूपाने कसा असतो ते सांगतो. तरी केवळ जी सत्ता किंवा अस्तित्व, सत्ता हा शब्द सत या धातूपासून आला, आपण बघितलं. तरी केवळ जी सत्ता किंवा अस्तित्व असणे म्हणजे तो पुरुष असे जाण. आणि त्याच्या आधारे किंवा त्याच्या केवळ अस्तित्वामुळे होणाऱ्या समस्त क्रिया म्हणजे प्रकृती होय. अस्तित्व, निरंतर अस्तित्व म्हणजे पुरुष, आणि त्याच्या अस्तित्वामुळे होणाऱ्या समस्त क्रिया म्हणजे प्रकृती. मन, बुद्धी, इंद्रिये आदी सर्व आणि सत्व, रजतमादी त्रिगुण हा सगळा मेळावा म्हणजे प्रकृती, किंवा यांच्या रूपानेच प्रकृती अवतरली आहे असे समज. ही प्रकृती जेव्हा कार्यान्वित होते तेव्हा प्रथम इच्छा आणि बुद्धी या दोघी अहंकाराला जन्म देतात. म्हणजे इच्छा आणि बुद्धीद्वारे अहंकार निर्माण होतो. मग त्या अहंकाराला काहीतरी मिळवण्यासाठी प्रवृत्त करतात. हे जे काहीतरी मिळवणे असते त्याला कारण असे म्हटले जाते. तर काहीतरी मिळवण्यासाठी म्हणजे कारणासाठी जे प्रयत्न किंवा उपाय केले जातात त्याला कार्य असे म्हटले जाते. काहीतरी इच्छेपोटीच माणूस कार्य करतो, ते हवं झालं म्हणून, त्याला कार्य म्हणावे. आणि इच्छा बलवती होऊन जेव्हा मनाला जागे करते, प्रेरणा देते, तेव्हा ते मन इंद्रियांना कामाला लावते आणि इंद्रियांकडून कृती करवते. त्या कृतीलाच कर्तृत्व असे नाव आहे. म्हणूनच कारण, कार्य आणि कर्तृत्व यांचे मूळ प्रकृतीच आहे. यांची निर्मिती ही प्रकृतीनेच केली आहे. या तिघांच्या रूपाने प्रकृतीच कर्मरूप होते. परंतु त्यामध्येही त्रिगुणांचे वैशिष्ट्य दिसतेच. सत्व, रज, तम हे जे त्रिगुण आहेत त्यांचंही आपल्याला अस्तित्व किंवा वैशिष्ट्य त्या सगळ्या क्रियांमध्ये दिसतंच. सत्व, रज, तमादी जो गुण अधिक्याने असेल, त्या तिघांपैकी जो कुठला गुण अधिक असेल, वरचढ असेल, त्या गुणासारखे कर्म निपजते त्या मनुष्याच्या किंवा जीवाच्या हातून. ज्या कर्मात सत्वगुणाचे प्राबल्य असेल ते कर्म सत्कर्म होते. रजोगुण अधिक असेल तर मध्यम मिश्र कर्म होते. आणि तमोगुण अधिक असेल तेव्हा ती कर्मे पापकर्मे या सदरामध्ये मोडतात. अशा प्रकारे कोणतीही शुभाशुभ कर्मे प्रकृतीमुळेच घडतात आणि त्या कर्माचा परिणाम म्हणून सुखदुःखे निर्माण होतात. म्हणजे कर्मापोटी सुखदुःखे निपजतात. आणि प्रकृतीने केलेल्या या कर्मजनित सुखदुःखाचा भोग त्या पुरुषाला किंवा जीवाला घडतो. सुखदुःखे जववरी निफचती साचोकारी, तव प्रकृती उद्यम करी पुरुष भोगी. जोपर्यंत सुखदुःखे निर्माण होत असतात तोपर्यंत प्रकृती क्रिया करत असते
आणि त्या साऱ्याचा भोग, सुखाचा अगर दुःखाचा, त्या पुरुषालाच घडत असतो. कारण मागे तुला सांगितलेच की शरीर आणि सावली किंवा धान्यकण आणि कोंडा जसे एकमेकाला चिकटून असतात, तशी ही प्रकृती पुरुषाला चिकटून असते. त्यामुळे प्रकृतीने केलेल्या कुठल्याही उद्योगाचा परिणाम किंवा भोग त्या पुरुषाला घडतोच. आणि पुरुष प्रकृती हे जोडपे तरी किती विलक्षण म्हणायचे. यामध्ये बायको स्वतः मिळवते. बघा, उपमा किती छान दिली. यामध्ये बायको स्वतः मिळवते म्हणजे सुखदुःखाचे भोग, आणि पती म्हणायचा तो पुरुष नुसता बसून खातो म्हणजे भोग भोगतो, असं भगवंतांना म्हणायचे. माऊली म्हणतात, प्रकृती पुरुषाची कुळवाडी. कुळवाडी म्हणजे संसार. ह्या प्रकृती आणि पुरुषाचा हा संसार. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी, म्हणजे सांगायला गेलं तर अगदी विसंगत अशी वाटते. जे अंबुली जोडी अंबुला खाय, अंबुली म्हणजे बायको आणि अंबुला म्हणजे नवरा. जे अंबुली जोडी अंबुला खाय, बायको मिळवते अंबुली जोडी आणि नवरा तो अंबुला पुरुष खुशाल बसून खातो. पाहूया ओवी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी, जे अंबुली जोडी अंबुला खाय. अशी ती जोडी आहे विलक्षण. शिवाय या नवरा बायकोचा काही एक संबंधसुद्धा घडत नाही, परंतु तरीही त्याची पत्नी म्हणायची ही प्रकृती हा सारा विश्व पसारा प्रसवते. पहा, काही संबंध न येता नवरा बायकोचा. अंबुला अंबुलिये संगती ना सोये. सोये म्हणजे सोयरा, सोयरेपणा. त्या नवरा बायकोंची काही साथ संगत किंवा सोयरेपणा, काहीच परस्परामध्ये काही भाव नसतो. की अंबुली जगविये चोज ऐका. पहा, परंतु तरी ती बायको जग निर्माण करते, हे एक आश्चर्य ऐका. अंबुला अंबुलिये संगती ना सोये, की अंबुली जगविये चोज ऐका. तर असं हे विलक्षण जोडपं आहे. हे केवढे आश्चर्य पहा. आणि हा पुरुष तरी कसा? तर त्याला पुरुष हे केवळ आडनाव आहे, नुसतं नाव किंवा आडनाव आहे. एरवी तो स्त्रीही नाही आणि नपुसकही नाही, काहीच नाही. वर तो अंगहीन, पांगळा, अति म्हातारा, जीर्ण आणि जुनाट आहे. त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग काहीही नाही. थोडक्यात जो काहीच नाही म्हणावा असा तो प्रकृतीचा नवरा आहे. आणि असा असूनही सुखदुःखांचा भोग मात्र त्याला घडतो. तो उदासीन, अकर्ता, अभोक्ता आहे. पण ही महामाया पतिव्रता प्रकृती त्याला सारे काही भोग भोगवते. एखादी बऱ्या रूपागुणाची स्त्री पुरुषाला सहज मोहात पाडून मनाला वाटेल तसे त्याला खेळवते. मग ही तर काय गुणमयी प्रकृती आहे. प्रतिक्षणी नित्य नवे रूपगुण धारण करून ही जडाला सुद्धा उन्मत्त करून सोडते. नामरूप, माया, ममता, इंद्रियांचे ज्ञान हे सर्व या प्रकृतीच्या प्रभावाने होते. मन हे तर नपुसकलिंगी, पण त्यालाही ती त्रैलोक्यात हिंडायला लावते. वास्तविक प्रकृती म्हणजे मूर्तिमंत भ्रम, कल्पना केवळ, पण तिने सर्वांना व्यापून मोहून टाकले आहे. अनेक विकार हिनेच निर्माण केले आहेत. दैवी, माया, शक्ती अशी हिचीच नावे आहेत. विरक्तावर सुद्धा प्रपंचाचा घाला घालण्यात ही अगदी वाकबगार आहे. 14 विद्या 64 कला हिच्यामुळेच निर्माण झाल्या. जगाचे उत्पत्ती प्रलय हे तर हिची सकाळ संध्याकाळ होत. पार्था, ही एक अद्भुत भूल आहे असं समज. आणि हिचे सौभाग्य अगदी अपार आहे. अद्वैत पुरुषाची ही पत्नी, त्याच्याजवळ काहीही नसले तरीही त्याचे सर्व काही ही आपणच होऊन राहते. ते कसे हे पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 15 समाप्त.